आम्हाला आयडी कशा दिले लोकांची व्हिडिओ बनवून चेक करता असे मशीन खोलले चेक करायला सगळे व्हिडिओ बनवून काय तुम्हाला कोणी काय आहे त्यांना स्टेटमेंट बोलून नाही बरोबर आहे बरोबर आहे साहेब. कसं काय आम्ही उमेदवार आम्ही कोणताही लोक हां मग आम्ही व्हिडिओ तर करतो ना काय करायला लावलं ते असं कसं साहेब मी उमेदवारच होता मी मग असं नाही तुम्ही मशीन चेक करता कोण तर पाहिजे ना तुम्ही तिकडनं आणत चेक करायला आम्हाला सांगणार नाही मग असं असं तर आम्हाला तिकडून बोलवलं असतं मशीन चेक करायला तुम्ही डायरेक्ट केलं साईड ऑफ सकाळी तर आमचा समजा कोण आला नाही काय नाही तुम्ही आता काय सेटिंग करून काय समज आपल्या एखादा कोणी प्रतिनिधी नाही तुमच्या समोर 50 नाही नाही 50 टाकता मग माझे समजा तुम्ही आमचा नाही आला म्हणून मग कसं काय मग तुम्ही काय बोला तुम्ही त्याला काय बोलणार हां बोला माझ्या आयुष्यात तुम्हाला खूप अनुभव असेल मला खूप कमी आहे ज्या वेळी जेव्हा मशीन येते ना सकाळची मशीन कोणी खोलत नाही पूर्णपणे आहे जे त्याचे अधिकारी आहेत ते भारतीय जनता पार्टीला मिळाले मग काय तुमचा सर काय इथं मतदान पेट्यामध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे असा आरोप आहे. मतदान केंद्रावर आता इथं पाहणी केलेली आहे. क्षेत्रीय अधिकारी उपस्थित आहेत. आता त्याच सूचना दिलेल्या आहेत. ह्या परिसरामध्ये एकूण 6 बूथ आहेत. 6 बूथवर ते तपासणी करतील आणि आता आम्ही जे बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत. कुठलंही सील काढलेलं नाहीये मशीनचं. तर 6च्या 6 बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येतील. 5/10 मध्ये सील तोडलेला आहे असं त्यात आत्ता पाहिलेलं आहे. मशीनचं कुठलंही सील काढलेलं नाहीये. ते आत्ता चेक केलेलं आहे. 2 बूथचं चेक केलंय. उर्वरितचे पण चेक करण्याबद्दल झोनल ऑफिसरला आत्ताच सूचना दिलेल्या आहेत. जर याच्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची चूक असेल तर निश्चित दोषीवर खोल्या कसं साहेबांनी उत्तर द्यावं याचं कारण प्रत्येक जेव्हा मशीन आम्ही याला स्ट्रॉंग रूमला चेक करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांनी मशीन कशा खोल्या साहेबांनी त्याच्यावर कारवाई साहेबांनी उत्तर द्यायला पाहिजे ना त्याचं बरोबर आहे का नाही. तुम्ही ज्या मशीन खोललेत आमचं पूर्णपणे याच्यावर ऑब्जेक्शन आहे. ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आम्ही इकडची निवडणूक होऊन देणार नाही. आम्ही पण तुम्ही काय पाहिलं इथं आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तो बघायला आलो त्यावेळेस त्यांनी मशीन खोललेली आणि जे मॉकपोल वगैरे बघतात त्यांनी काय ते सर्व मतं वगैरे टाकून ते चेक करत होते. आम्ही जेव्हापर्यंत एवढ्या निवडणुका अनुभवल्यात यांना अधिकारच नाही कारण त्यांचं कोणताही उमेदवार प्रतिनिधी नाहीये किंवा कोणताही हे नाहीये त्याला होतं पोलिंग एजंट तर त्यांनी मशीन खोलले कसा त्याच्यावर आमचं ऑब्जेक्ट त्यांनी जे आरो साहेब असतील जे निवडणूक आहेत त्यांनी ह्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि ह्या ज्या मशीन आहेत 6च्या 6 मशीन नवीन चेंज करून त्यांनी दुसऱ्या मशीन उपलब्ध करून ही आमची विनंती आहे त्यांना. कोणी केला असेल असा तुम्हाला अंदाज आहे. आम्ही यायच्या आधी इथे आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमचा भारतीय जनता पार्टीचा जो विरोधातला उमेदवार त्याचा भाऊ इथे होता आणि ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस तो पळून गेला. त्यामुळे आम्हाला डाऊट आहे कदाचित भारतीय जनता पार्टी देखील याच्यात सामील असू शकते. इथे पण होतं मागणी काय मागणी आमची हीच आहे का हे अधिकारी विना परवाना कशा काय मशीन खोलतात आणि जे आता समजा सीओ साहेब निघून गेले किंवा आरो साहेब होते त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जे आम्हाला योग्य ते समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे नाही तर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार. खासदारांसोबत पण तुमचं बोलणं झालं काय बोलणं झालं. हा खासदार साहेबांचा मला फोन आला. खासदार साहेबांनी सांगितलं की यांनी जी प्रक्रिया केली पूर्णपणे चुकीची आहे. तू त्यांना लेखी निवेदन आणि ही पूर्ण सगळ्या मीडियावर थ्रो बातमी सगळ्यांना गेली पाहिजे. ही चुकीची प्रोसेस आहे कारण अशी प्रोसेसच नाही आहे. यांनी ज्यांनी जे मशीन वगैरे मशीन ज्या खोललेल्या आहेत या चुकीच्या मशीन खोललेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.